everyone, welcome back to my channel Sparsh Mommy's Food Lab. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना, मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थाचरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर आजचा नवीन व्हिडिओ आहे संकष्टी चतुर्थीचा, जो मला गुरुवारी अपलोड करायचा होता, पण व्हॉइस ओव्हर म्हणजे व्हिडिओ एडिटिंग वगैरे करून ठेवलेला होता, पण व्हॉइस ओव्हर केलेला नव्हता, त्यामुळे तो मला एडिट करायला म्हणजे मला अपलोड करायला झाला नाही. तर तो व्हिडिओ मी आज अपलोड करते. तर चला मग आजच्या ज्या बुधवारच्या ज्या रेसिपी होत्या संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने ज्या स्पेशल रेसिपी होत्या त्या आज आपण पाहणार आहोत. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता संध्याकाळचे वाजले आहे 6:30. माझी इथे देवपूजा वगैरे पुन्हा आवरून झाली आहे. संध्याकाळची दिवाबत्ती केली. आज होती संकष्टी. सकाळीच मी देव वगैरे सगळे देवांना आंघोळ घालून काढली होती आणि तेव्हाही पूजा केली होती. तर आता संकष्टीचं करणार आहोत मोदक. तर मी इथे मोदक रेड करायला घेते. तर आता आहे ना तळणीचे मोदक करायचे होते गव्हाच्या पिठाचे. तर गव्हाच्या पिठाची रेसिपी मी दाखवणार आहे. तर इथे ना मी ना खोबरं एक नारळ घेतलेला अख्खं आणि त्याचं आहे ना पाठचे जे काळपटपणा असतो ना तो मी चिलून काढला आहे. आणि ना माझ्याकडे विळी नव्हती म्हणून मी हे ना किसणीवरती किसत आहे. तर ह्याच्यावरती किसल्याने पण आहे ना खूप छान असा बारीक किस निघतो खोबऱ्याचा. तिथे तुम्ही बघू शकता मी असं बारीक किसणीने किसून काढत आहे. आणि जर कोणाकडे विळी नसेल ना तरी चालतं. एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही की विळी नाही तर कसं किसू हे ते. आजकाल मार्केटमध्ये बरेचसे प्रकार आलेले आहेत. पण जर घरच्या घरी असं काही जुगाड करायचं असेल तर आपण हा करू शकतो. किंवा दुसरा जुगाड म्हणजे आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून घेऊ शकतो. त्यातही खूप छान असं होतं. पण तेव्हा आपल्याला थोडं दरदरं वाटायचं असतं. तर इथे माझं ना किस आहे ना करून झाल्या आहे खोबऱ्याचा. इथे तुम्ही पाहू शकता एक वाटीभर निघेल असा एवढा किस माझा झाला होता. बघू शकता इथे तुम्ही. आणि बघा किती छान व्हाईट पांढरं शुभ्र दिसत आहे. आणि आता इथे ना मोदकसाठी ना आपल्याला वरचं हे करायचं आहे. तर इथे मी ना गव्हाचं पीठ घेतलं आहे 1.5 कप. आणि एका साईडला मी गॅसवरती तूप कडवायला ठेवलं आहे मोहनसाठी. आणि ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडासा बारीक रवा. त्याच्यानंतर थोडंसं टाकणार आहे मैदा, म्हणजे 1.5 चमचे आपल्याला मैदा टाकायचा आणि 1.5 कप गव्हाचं पीठ आणि 1 छोटा स्पून आपल्याला रवा टाकायचा आहे बारीकवाला. ह्याने ना खूप छान असे क्रिस्पी मोदक होतात आणि खूप टेस्टी होतात. तर इथे मी ना आता बघा तूप माझं कडवून झालं आहे. तर मी आता त्याचं मोहन घालणार आहे पिठावर आणि खूप छान असं मोहन घालून घ्यायचं आहे. तर इथे मी ना चमच्याने पूर्ण हलवून घेतलं आहे आणि नंतर मग आहे ना ते पूर्ण असं मिक्स झाल्यावरती हाताने आपल्याला स्मॅश करायचं आहे तूप. तर इथे बघू शकता तुम्ही. मी आता हातामध्ये असं घेऊन बघते त्याचा असा गोळा तयार होतो आहे का, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं होतं. गोळा तयार झाला मग तर आता आपण ना पीठ चांगलं असं मळून घेऊया. आणि इथे बघा मी ना आता मळलेलं पीठ आहे ना मी एका बाउलमध्ये काढून घेईल छोट्या. तर हे झालं. आता आपल्या मोदकचं पीठ आहे ना मुरेपर्यंत आपण दुसरी तयारी करतो. मी इथे ना डाळ घेतली आहे, तुरीची डाळ घेतली इथे मी आणि मुगाची आणि चण्याची डाळ. ह्यांना स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये टाकला आहे कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची आणि हे सुके मसाले हळद, धना पावडर, लाल मिरची पावडर आणि मीठ. तर आपण हे ना ह्याचं बनवणार आहे दाल तडका. तर आपण तोवर आपण गॅसवरती ना याला 3 शिट्ट्या देऊन आपण छान अशी डाळ शिजवून घेणार आहोत. आता इथे डाळ शिजेपर्यंत आपण भाजीची तयारी करणार आहोत. शकता इथे मी वालपापडी घेतलेली आहे आणि इथे बटाटा घेतलेला आहे कट करून छोट्या साईजमध्ये, कारण की आपण वालपापडी बटाटा करणार आहोत. त्याच्यानंतर मी इथे घेतला आहे कांदा. हे बघा इथे मी घेतला आहे कांदा. त्यानंतर इथे घेतला आहे टोमॅटो. त्याच्यानंतर इथे फोडणीसाठी घेतलं आहे थोडंसं चॉप करून लसूण, हिरवी मिरची. त्याच्यानंतर मी इथे काही सुके मसाले घेतले आहेत. तर हा मी माझा घरचा मसाला आहे. हा थोडासा लाल कलर येण्यासाठीचा तिखा लाल आहे, काश्मीरी लाल आहे. ही धना पावडर आहे, हळद आहे आणि ही जिरा पावडर आहे. आणि इथे थोडंसं आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचं कूट. तर असं आहे. आता आपण चला रेसिपी सुरुवात करू. तर इथे तुम्ही बघू शकता मी ना गॅसवरती कढई ठेवली आहे. ह्यामध्ये मी आता टाकणार आहे तेल. त्यानंतर टाकणार आहे मोहरी.
चांगली तडतडू द्यायची. बघा आपली मोहरी तडतडत आली. आता आपण यामध्ये टाकायचे जिरे, कढीपत्ता, थोडंसं हिरवी मिरची, लसूण, छान असं आपण फ्राय करून घेऊयात. त्यानंतर टाकणारे कांदा आणि टोमॅटो, थोडीशी कोथिंबीर, आणि याला छान असं फ्राय करून घेऊयात. थोडंसं मीठ टाकूया कांदा टोमॅटो नरम पडण्यासाठी, लवकर शिजण्यासाठी. आता इथे बघा आपण हे सुके मसाले टाकणार आहोत, ते मी सांगितलं. नाही छान असे आहे ना तेलामध्ये असे मस्त फ्राय करून घेणार आहोत. थोडंसं पाणी टाकूया जेणेकरून मसाले जळणार नाही आणि कांदा टोमॅटो सुद्धा थोडा नरम पडेल, लवकर शिजते मग. आणि छान असं त्याला तेल सुद्धा सुटतं. इथे बघू शकता किती छान असं कांदा टोमॅटो फ्राय झालाय. किती छान असे तेल सुटले भाजीला, असेच आपल्याला फ्राय करायचं. आता मी यामध्ये टाकणार आहे बटाटे. आणि आपण टाकणार आहे पापडी. त्याच्यामध्ये छान असं फ्राय करून घेऊया. बघा सगळं एकजीव झाला आहे. खूप छान अशी टेस्ट लागते भाजी, तुम्ही खाऊन बघा. टाकूया आणि छान एकजीव करून घेऊ. आता पण याला स्लो गॅसवरती शिजवून घेऊया. तर आता ना इथे आपण मोदक बनवणार आहोत. मी मोदकसाठी 1 वाटी नारळ घेतला आहे. मी तुम्हाला दाखवला मी तो कसा ग्रेड केला ते. आणि इथे मी 1 वाटी हे पण घेतलं आहे, गूळ घेतलेला आहे, तूप घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतलं आहे इलायची पावडर, इलायची जायफळ आणि सौंफ पावडर. आणि इथे घेतली आहे थोडीशी खसखस. तर आता आपण याचं सारण बनवूया मोदकाचं. चला तर मग. तर इथे बघा भाजी आपली वाफेवर खूप छान अशी झालेली आहे. बघू शकता झाली म्हणजे थोडी अर्धी कच्ची शिजली आहे. तर आपण यामध्ये ना ह्यातच टाकणार आहोत. आता आपण हे कोथिंबीर टाकणार आहोत.
थोडंसं टाकणार शेंगदाण्याचं कूट. आणि याला छान असं मिक्स करून घेऊया. त्याच्यात बिलकुल पण पाणी नाही टाकायचं आहे. हे त्याचंच जे वाफीचं पाणी त्याला सुटेल ना, हे त्यातच वाफेवरती छान असं शिजेल. तर आपण त्याला झाकण लावून वाफेवरती शिजत ठेवूया. आता सारण करणार होतं. सारणसाठी मी घेतली आहे कढई, आणि ही कढई आपल्याला मी गरम करायला ठेवली आहे, म्हणजे गॅसवर ठेवलेला आहे. आपण यामध्ये आता टाकणार आहोत तूप. आता आपण इथे तूप घेणार आहोत. तूप छान असं मेल्ट होऊन द्यायचं आहे. हा स्केच करूया. त्यामध्ये आता सोडणार आहोत खोबरं. यातलं थोडंसं खोबरं मी काढून ठेवते डाळीसाठी. आहे ना, ओल्या खोबऱ्याने छान अशी टेस्ट पण येते. आणि इथे जो गूळ घेतला आहे ना, तो सुद्धा मी टाकणार आहे. आपल्याला छान आपण तुपात होऊन देऊया. तुमच्याकडे वेळ नसेल ना काही तर तुम्ही याचं जे आपलं जे घासले असते ना, काय बोलतात किसमिस, त्याच्याने सुद्धा छान असं खोबरं किसून निघतं आणि फटाफट सुद्धा होतं. छान असं पांढरं शुभ्र निघतं. तर हे आपल्याला करण्यासाठी खूप छान वाटतं. तर बघा किती छान असं वाटतंय ना कलर. आता मी जे टाकणार आहे काजू बदाम जे कट करून ठेवलेले होते ते, आणि थोडीसे मनुके ते बघू शकता. आणि याला छान असं पुन्हा फ्राय करून घेणार आहे. तो मुलगा आहे ना, मला खूप सतवतो बघा. मी जेव्हा जेव्हा किचनमध्ये येईन ना, तर हा मला आहे ना नुसतं म्हणजे किचनमध्ये येऊन ना म्हणजे भांडे घेत असतो. आता काय घेतलं ह्याने माहिती का तुम्हाला? कुठे गेला बाबू चमचा? हां हां, चमचा घेतो, भाजीचे चमचे घेतो, टोपं घेतो, वाट्या घेतो, सगळं पाहिजे असायला. हा शेफ होणार आहे वाटतं. अगो हाय कर, हाय कर. हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मॉमीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थांची मी प्रार्थना करतो. जे जे बघा असं स्वामी समर्थांची मी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर हा आमचा डुकू आहे आणि तो बघा कसं तुम्हाला हाय करतोय. हाय 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 कर, हाय कर. हाय नाही बोल नाही ते. मामा मामा बोल. मामा पप्पा. मामाचा फोन आला. मामा मामा. हाय हाय कर, हाय कर. हॅलो एव्हरीवन. मला थोडंसं कमी वाटलं सारण म्हणून मी अजून घेतलंय. तर मला आहे ना ह्याच्या थोड्याशा करंज्या पण करायच्या आहेत. तर त्या मी नंतर करेन, पण आता करते फक्त मला हे करायचे आहेत मोदक. तर बघा मी ना थोडंसं सारण वाढवलं आहे आणि थोडा गुळ आहे ना बरोबर नव्हता बहुतेक, म्हणून माझं सारण फसलं आहे. पण ठीक आहे होतं. म्हणून मी ना ह्याच्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट येतं ना, जे मी डीमार्टमधून असंच रेडीमेड ब्रेड केलेलं आणलेलं सुकं खोबरं. तर हे बघा असं छान झाले आहेत आपलं. तर आपण त्याची तयारी. आता मी ह्याला ना काढून घेते. आता इथे ना आपण भात टाकणार, म्हणजे थोडंसं तूप टाकून घेते. मी यामध्ये थोडे जिरे टाकून घेणार. छान बनवून घेऊया. थोडासा गॅस लो करू, जिरे जळतील आपले. यामध्ये आपण टाकणार आहोत
करूया. आता तांदूळ धुवून घेतले म्हणजे सोडूया. इथे मी बाकीला भात शिजायला ठेवलं आहे पाणी टाकून. आता आपण भात होऊन दिलं. त्याच्या ना याची मोठी चपाती लाटून घेतली. आता मला अशी छान बनवली. छाप देण्याचा जुगाड आहे. तर इथे ना मी अशी छाप काढून घेतले मोदकची, जेणेकरून त्याचा आहे ना एकसारखा शेप येतो. मग मी अशी मोठी चपाती लाटून घेतलेली आणि आता सर्वात सारण भरून घेतलं आहे. तर इथे बघा मी ना अशा कळ्या वगैरे पाडून घेते पटापट. तर मी तुम्हाला ना उकडीचे मोदकसुद्धा पुढे म्हणजे दाखवेलच. आता गणपती वगैरे येतील तेव्हा तर हे सर्व प्रकार होतच राहतील. शिवाय श्रावण महिना वगैरे पण आहे, तर प्रत्येक गोष्टीची रेसिपी तुम्हाला अजून दाखवायची आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मी असे पटापट आहे ना कळ्या पाडून घेत होते आणि माझे मोदक पण बघताय तुम्ही एकसारखेच येतात. ते कुठे छोटा कुठे मोठा असा नव्हता. तर आणि ही माझ्यासाठी एक झटपट अशी हे होती म्हणजे जुगाड होता, जेणेकरून मला पटपट होऊन जातील. नाहीतर छोटे छोटे गोळे करून लाटत बसायला ना मग खूप वेळ निघून जातो. आता भात बघा आपला किती छान असा झाला आहे, मस्त शिजला आहे. जिरा राईस तुम्हाला दाखवते पुढे. आता इथे मी ना अजून दुसरी चपाती अशी लाटून घेतली मोठी आणि आता ह्याचेसुद्धा मी मोदक करून घेणार. तर बघा मी कशा प्रकारे ना लाटून घेत होते आणि ह्याला छापसुद्धा कसं देते ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर इथे बघा मी ना असं माझ्याकडे छापसाठी काही नव्हतं, तर मी ग्लास घेतला होता आणि ग्लासाने छाप करत होते. इथे मी ना अशा प्रकारे मला आहे ना मोदक 21 मोदक करायचे होते नैवेद्यासाठी. तर मी ते करून घेत आहे. मी सहसा तळलेले मोदक नाही बनवत. मी बनवते ते फक्त उकडीचे मोदक, कारण माझ्या घरात मिस्टरांना, इशीला उकडीचे मोदकच आवडतात आणि तळणीचे मोदक मला आवडतात पण इतके नाही आवडत. आणि म्हणून मी ते जास्तीचे आमचे उकडीचेच मोदक असतात आणि त्या मोदकाचं म्हणजे काहीतरी गोष्टच वेगळी असते. पण कधीतरी हे पण चालून जातात. तर आज म्हटलं तळणीचे मोदक करावे म्हणून गव्हाचे मोदकही केलेले आहेत. ते इथे तुम्ही बघू शकता. माझे मोदक सगळे मी पुन्हा पुन्हा हे करत होते आणि थोडे असे 2 पुऱ्या लाटून घेणार होते, कारण चपात्याच ठेवणार होते मी. पुऱ्या आत्ताच झाल्या होत्या बनवून, म्हणजे खाऊन झाल्या होत्या. त्या दिवशी छोले भटुरे केले होते तर. आणि आता ह्या पुऱ्या वगैरे अशा बनवून मी तळून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही माझ्या पुऱ्या तळून झाल्या. मी 2च पुऱ्या तळल्या आणि आता मोदकसुद्धा तळून घेते. तर एकाच बॅचमध्ये मी जवळजवळ टाकले होते 10-11 मोदक एका बॅचमध्ये टाकले. नंतर दुसऱ्या बॅचला पण तितकीच मोदक टाकले. तर बघा अशा प्रकारे माझे मोदक वगैरे छान आणि कलरसुद्धा बघा किती कुठेच काळपट नाही झाले. तर आता इथे मला इथे बघा डाळ किती छान अशी शिजली आहे आणि आता इथे ना मी गॅसवर पॅन ठेवला आहे. तर मी ना थोडंसं आता तेल टाकणार आहे पॅनमध्ये आणि थोडंसं तूप टाकणार आहे. तुपाने जर तुम्ही तडका दिलात ना ताईनं तर खूप असा टेस्टी होतो. तर मी ना तुपामध्येच जास्त तडका देते डाळीला, तर डाळ खूप अशी चविष्ट आणि टेस्टी लागते. आणि तुम्ही बघू शकता मला आहे ना थोडंसं तूप अजून कमी वाटलं, तर मी अजून थोडंसं 1 चमचा तूप ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. बघा त्यानंतर बघा तूप आणि तेल कसं छान असं कडकडीत झालं आहे. तूपच नुसतं टाकल्यानंतर ते जळतं म्हणून. तर इथे बघा छान असं तर मी ह्याच्यामध्ये टाकली राई टाकलेली आहे. ती इथं छान तडतडली आहे. त्याच्यानंतर आपण टाकणार जिरे आणि त्यानंतर आपण टाकणार आहोत ह्यामध्ये आहे ना लसूण. तर लसूण मी ना अगोदरसुद्धा टाकू शकले असते, पण त्याचा एक वेगळा स्वाद जो तडक्यामध्ये असतो ना तो डायरेक्ट टाकण्यामध्ये नसतो. म्हणून आता मी यामध्ये टाकल्या लाल सुक्या मिरच्या तडका देण्या. मी त्याला थोड्या अशा कट करून घेतल्या आहेत. एकदम पण मोठ्या मोठ्या टाकल्यानंतर मग त्या चांगल्या नाही वाटत म्हणून. आता थोडीशी मी तेलामध्ये कोथिंबीर फ्राय करून घेणार आहे. ते बघू शकता. त्यामध्ये मी ना लाल कलरचा मसाला टाकलेला आहे तडका येण्यासाठी. तर बघा मी किती मस्त असं इतकं छान सुगंध येत होता ना तडक्याचा. तर
तर इथे बघा असं छान झाला आहे तडका रेडी. खूप छान असा सुगंध येत होता. बघा किती छान असा कलर टेक्स्चर आलेला आहे. तर अशा प्रकारे माझा संपूर्ण स्वयंपाक तरी आवरून बघा झाला होता संकष्टी चतुर्थीची झालेली आहे आणि आता माझी नैवेद्य रेसिपी वगैरे रेडी. दाखवायची माझी तर तयारी तुम्हाला चालू कशी आहे. वाटली मला नक्की सांगा. ही आहे दाल तडका, ही आहे वालपापडीची भाजी, जिरा राईस, मोदक, चपाती आणि पापड. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान असे कमेंट्स करा. तोपर्यंत भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.